माध्यमांमधून म्हटलं जात आहे रुपाली चाकणकरांच्या बचावासाठी सुनील तटकरेंच्या भेटीगाठी सुरू आहेत आणि तटकरे साहेब राधाकृष्ण विखे पाटील यांना घेऊन फडणवीसांच्या बंगल्यावर गेलेत। आता बघा, सुषमा अंधारे यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारला की आतापर्यंत चाकणकरांचा राजीनामा का होत नाही, ते इतकं वादग्रस्त वक्तव्य करतायत किंवा त्यांच्याबद्दल भरपूर वादग्रस्त प्रकरणं आपल्याला पाहायला मिळालेत, तर यावरती अंधारे म्हणतायत कारण चाकणकर या तटकरे लॉबीतून येतात आणि राष्ट्रवादीत त्यांचा होल्ड असल्याने, तटकरे यांचा होल्ड असल्याने, त्यांची कृपादृष्टी असल्याने चाकणकर या वाचतायत आणि वादग्रस्त पार्श्वभूमी असून ते त्याच पदावरती राहत आहेत असं अंधारे यांचं स्पष्ट म्हणणं आहे। आणि त्यामुळे पुन्हा तटकरे आणि विखे पाटील हे खरात प्रकरणानंतर फडणवीसांना आता भेटायला जाणं म्हणजे पुन्हा चाकणकरांसाठीची ही लॉबिंगच आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण होतोय। एबीपी माझाने त्यांच्या आर्टिकलमधून प्रश्न निर्माण केलाय की फडणवीस यांची भेट घेऊन रुपाली चाकणकरांची पाठराखण करण्याचा हा प्रयत्न केला जातोय का, रुपाली चाकणकरांना पक्षातील सर्व पदांवरून हटवावे की नाही, याबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये दोन गट पडल्याचं दिसून येत असल्याने ही भेट महत्त्वाची आहे। म्हणजे विखे पाटील आणि तटकरे यांची जी फडणवीसांची बंगल्यावर जाऊन भेट होते ती महत्त्वाची आहे असं दिसतंय। त्यामुळे पुन्हा चाकणकर वाचणार का असा प्रश्न आहे।